अजून वरती जाऊ. नाही, ठीक आहे. बघा, इथे काय दिसतंय, आता जेव्हा आपल्याला काही गोष्टी डाउनलोड करायच्या असेल तर गेट अंडरस्कोर यू आर एल दिसतंय इथे. प्रतीकने शेअर केलेली आहे स्क्रीन, तर यामध्ये तुम्हाला दिसेल. लेट्स माझ्याकडे लोड होत आहे, एक सेकंड. हां, तर गेट अंडरस्कोर यू आर एल दिसतंय इथे. तर जेव्हा एखादा पॅकेज तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, बट येस युझिंग अँसिबल, सो गेट अंडरस्कोर यू आर एल, यू आर एल द्यायचं आहे आणि त्याच्या खाली काय द्यायचं आहे, त्याचं डेस्टिनेशन. डेस्टिनेशन मीन्स तुमच्या सिस्टममध्ये, होस्ट मशीनमध्ये कोणत्या लोकेशनवर तुम्हाला ते स्टोअर करायचं. गेट अंडरस्कोर यू आर एल. देन त्यानंतर एकदा का डाउनलोड झालाय एक आर्काईव्ह, एक पॅकेज जेव्हा डाउनलोड झालाय, तर नेक्स्ट प्रोसेस काय असते आपली, की त्या पॅकेजला आपण काय करतो, एक्स्ट्रॅक्ट. अनझिप करतो, एक्स्ट्रॅक्ट करतो. तर त्यासाठी इथे तुम्हाला दिसेल अनआर्काइव्ह. ओके, अनआर्काइव्ह दिसतो इथे. एक्स्ट्रॅक्ट टॉमकॅट. तर अनआर्काइव्ह मीन्स तो काय करणार, त्याला एक्स्ट्रॅक्ट करणार आणि सेव्ह करून ठेवणार तुमच्या सिस्टममध्ये, तुमच्या होस्ट मशीनमध्ये. टारवाली कमांड माहिती आहे तुम्हाला. तर टारवाली कमांड परफॉर्म करायचं काम कोणाचं असतं, या अनआर्काइव्हचं असतं. असं लिहायची नाही आहे टार कमांड, बट येस तो अनआर्काइव्ह स्वतःहून त्याला एक्स्ट्रॅक्ट करेल आणि ते डेस्टिनेशन जे पण तुम्ही देणार त्या डेस्टिनेशनला तो सेव्ह करेल. ओके. रिमोट एस आर सी, इट मीन्स व्हॉट, रिमोट अंडरस्कोर एस आर सी. तर रिमोटवरून आपण काम करतोय, रिमोट लोकेशनवर काम करतोय, त्यासाठी रिमोट अंडरस्कोर एस आर सी. तर आणखी यामध्ये येस ह्या दोन गोष्टी तुम्हाला इथे नवीन दिसायला मिळेल, न्यू दिसायला मिळेल. कोणत्या आहे, गेट अंडरस्कोर यू आर सी आणि अनआर्काइव्ह. तर एखादा पॅकेज डाउनलोड करणे आणि त्याला एक्स्ट्रॅक्ट करून सेव्ह करणे, दॅट इज नथिंग बट अ अनआर्काइव्ह. ओके, समोर प्रतीक, ओव्हर टू येस यू. सर. मग त्यानंतर परमिशन दिलेलं आहे, म्हणजे हे ऑप्शनल आहे, याची गरज नाही, पण आपण देऊ शकतो असं. ओके. त्यानंतर आपण जे कॉपी बघितलं होतं, की आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कॉपी करतोय, हे तेच आहे. म्हणजे जसं आपण इथे एक जावा फाईल बनवलेली आहे. आता फाईल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की टॉमकॅट जेव्हा आपण इन्स्टॉल करतो तर त्याचा पाथ काय असतो, जेव्हा आपल्याला अप्लिकेशन होस्ट करायची आहे. टॉमकॅटमध्ये जर आपण एखादी अप्लिकेशन होस्ट करतोय तर त्याचा पाथ काय असायला पाहिजे, कोणत्या पाथवर, हा इंडेक्स डॉट जेएसपी कोणत्या पाथवर सेट केलाय. तर फाईल्समध्ये. इथे दिसेल तुम्हाला डेस्टिनेशन टॉमकॅट अंडरस्कोर होम, तिथे जा मेन मध्ये. येस सर. हा, इथे लास्ट मध्ये दिसतंय तुम्हाला, त्याचा पाथ सेट होतोय. तर टॉमकॅटच्या आतमध्ये वेब ॲप्स म्हणून एक फोल्डर असतो, तिथे तुमचं काय असेल, अप्लिकेशन रूटमध्ये. तुम्हाला तिथे ठेवावी लागेल. त्या लोकेशनवरून तुमची एक अप्लिकेशन होस्ट होते. ओके, नेक्स्ट, समोर सांग. येस सर. नेक्स्ट हे एक जावाचा सर बेस बनवलेला आहे, म्हणजे यस, JSP. सर बोला. सर आपण एन्सिबल गॅलेक्सी इनिट टॉमकॅट करू सगळ्यात आधी. त्याच्यानंतर सर एक स्ट्रक्चर क्रिएट होईल. त्याच्यामध्ये पहिलं असेल डिफॉल्ट, दुसरं असेल फाईल्स. तर आपण जे फाईल्स जे असतं सर त्याच्यामध्ये ठेवतो ना सर, JSP फाईल और जी काही इंडेक्स डॉट HTML. त्यांनी तिथेच तर ठेवलेलं आहे. सर तुम्ही काहीतरी वेगळं बोलले सर, पाथ काहीतरी. पाथ तो टॉमकॅट जेव्हा इन्स्टॉल होतो, टॉमकॅटमध्ये जर आपल्याला होस्टिंग करायची आहे, तर होस्टिंग करण्यासाठी जो टॉमकॅटचा डिफॉल्ट पाथ आहे तो आहे टॉमकॅटमध्ये टॉमकॅटची डायरेक्टरी स्लॅश वेब ॲप्स. तर हा जो फाईलमध्ये ठेवलेला फाईल्स आहे, इंडेक्स डॉट JSP वगैरे वगैरे, कुठली पण असू दे, आपली अप्लिकेशन या इथून कुठे कॉपी होणार, टॉमकॅटच्या त्या वेब ॲप्स डायरेक्टरीमध्ये. वेब ॲप्स मध्ये. इथून तिकडे जाईल ना सर, असं म्हणायचं मला. राईट. म्हणजे जसं आपण इंडेक्स डॉट HTML आपली बाहेर बनवतो आणि त्याला वॅर डॉट WWW मध्ये स्टोअर करतो, तसं आपण इकडे. कळलं. ओके, समोर. आणि मग सर व्हेरिएबल्स मध्ये आपले व्हेरिएबल्स डिफाईन केलेले आहेत, जसं येस. टॉमकॅटचं व्हर्जन. आता इथे जर बघा आपला root. टॉमकॅट अंडरस्कोर होम,
तर टॉमकॅट अंडरस्कोर होम मध्ये काय दिसत आहे /opt/टॉमकॅट. तर येस, Tomcat. जो पॅकेज आपण एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे तो तिथे दिलेला आहे. ती डायरेक्टरी आपण कुठे स्टोअर करून ठेवलेली आहे, एक्स्ट्रॅक्टेड कंटेंट ऑफ टॉमकॅट पॅकेज जो डाउनलोड केला आहे तो /opt मध्ये आहे. आणि येस, त्याचा व्हर्जन पण याने सेट केलेला आहे, ॲज अ व्हेरिएबल ठेवलेला आहे टॉमकॅट अंडरस्कोर व्हर्जन. तर टॉमकॅट कोणता ऍक्च्युली डाउनलोड केला, टॉमकॅट 9.0 डाउनलोड केलेला आहे. ओके, आता हे डाउनलोड वगैरे कसं करायचं तर टॉमकॅटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपण करू शकतो. येस, समोर. येस सर, आणि ही सगळ्यात मेन फाईल आहे जी आपण बाहेर ठेवतो. site.yml मी नाव दिलेलं आहे त्याला. हम्म. त्याच्यामध्ये नेम आपलं जे पण आहे होस्ट मध्ये टॉमकॅट दिलेलं आहे. याच्यासाठी मी कॉन्फिगरेशन मध्ये काय केलंय, जी आपली atp/ansible/host फाईल असते त्याच्यामध्ये एक टॉमकॅट नावाचा ग्रुप क्रिएट करून त्याच्यामध्ये माझा एक होस्टचा IP दिलेला, म्हणजे फक्त त्याच होस्टवर हे जे काही आहे हे डिप्लॉय होईल. ओके. आणि त्याच्यानंतर रोल्स मध्ये माझा जो रोल क्रिएट झालाय टॉमकॅटचा त्याचं हे नाव मेन्शन केलं. तो नेक्स्ट मी आता याला रन करतोय. एकदा हँडलर समजून सांग. हा, हे हँडलर आहे स्टार्ट करण्यासाठी आपलं टॉमकॅट सर्व्हर. जसं काल आपण एक्झाम्पल बघितलं होतं की जसं आपण कॉपी करत होतो, कॉपीच्या वेळेस ते दरवेळेस रिस्टार्ट आणि अनेबल होतं. इथे सेम काम करतं टॉमकॅट सर्व्हरला स्टार्ट करण्यासाठी. तर टॉमकॅट मध्ये एक बिल्ट इन startup.sh नावाची स्क्रिप्ट असते. जसं आपण HTTP ला रिस्टार्ट करतो किंवा उबंटूला अपाचेला रिस्टार्ट करतो, तसं सेम ही बिंग मध्ये एक startup.sh नावाची त्याची बिल्ट इन स्क्रिप्ट असते, जिला आपण कॉल करून रिस्टार्ट करण्याचं काम करतो. ओके, नेक्स्ट. कट ट्राय करून बघ.
मिळून जाईल सर ते access. 3x3 गेम. नाही, मिळून जाईल आता ॲक्सेस. करून बघ. कीचा इश्यू आहे. सर हीच की आहे काल्पनिक लॉगिन. एल एस कर, इथे आहे का नाही आहे ते बघ, आणि त्याला CH मोड 400 दे, चेक कर. रिजन सेम आहे का? AP साऊथ मध्ये इन्स्टन्सेस आहे, आपण हो, कॅलिफोर्नियामध्ये. हा सर. इथे इथे की असणार लक्षात कशी? राहील. नाही सर, मुंबईमध्येच आहे की फक्त, म्हणजे हा, मी जी मग टाईप करत होतो ती. आपण एक्सेस ट्राय कुठून करतोय? हा, कॅलिफोर्नियामध्ये. सो इथे मी माझ्या ह्याच्यामध्ये आलेलो आहे, रेपॉझिटरी मध्ये. आता मी site.yml माझी फाईल होती, पूर्ण एन्सिबल रन करायसाठी त्याला रन करतोय. इथे गॅदरिंग फॅक्ट्स आलेले आणि टास्क रन होतोय. टास्क कम्प्लीट झालेला आहे. एकदा कॉल करून चेक करू. हे इथे आलेलं आहे आणि एकदा ब्राउझरवर पण चेक करून घेऊ. आता जसा हा आपला प्रायव्हेट IP आहे, तर हा ब्राउझरवर लोड नाही होणार. सो याचा पब्लिक IP घेऊ आपण.
हे आपलं होस्ट झालेलं आहे टॉमकॅट इन्स्टॉल युझिंग एन्सिबल. वेलकम टू टॉमकॅट सर. व्हेरी गुड. ठीक आहे. तर या पद्धतीने आणखी कोणी केलेलं आहे? निखिलने एक केलेलं आहे, जयने एक केलेलं आहे. आणखी बाकीच्यांनी का बरं प्रॅक्टिस नाही केली? बाकीच्यांनी पण प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत ते प्रॉपरली तुमचं क्लिअर राहणार नाही. तर एन्सिबलमध्ये इथपर्यंतच आहे. मी एकदा तुम्हाला परत टॉमकॅट रिलेटेड सगळ्या गोष्टी परत एकदा सांगतो. Okay, wait a second. Let me log in here. लोड होते. किती वेळ लागणार? माझ्याकडे एखादी रेपॉझिटरी इकडे आहे का ते बघून घेऊ. ओके, वेब सर्व्हरच आहे. हिअर roles, yes, here we can see. So let me open it in our Visual Studio Code, ज्यामध्ये आपण त्याला आणखी डिस्कस करू. करायचं तुम्हाला आहे पूर्ण प्रॅक्टिस. रिस्टार्ट केल्यानंतर थोडा जास्त टाइम घेते माझा लॅपटॉप. सगळे कॅचेस वगैरे उडाले असणार. एकदा कॅच परत आले. ओके, सो हिअर वी आर. गो ओपन फोल्डर. Which one? Ansible. Select. ओके, सो ही तीच रेपॉझिटरी आहे जे GitLabवर आहे. तर या रेपॉझिटरीमध्ये बघा, आता रोल्समध्ये 2 रोल्स दिसतात तुम्हाला, एक ॲप सर्व्हर आणि एक वेब सर्व्हर. लेफ्ट हँड साईडमध्ये बघा
ॲप सर्व्हरमध्ये तुम्हाला फाईल हँडलर टास्क टेम्पलेट वॅर्स, तर इथे तुम्हाला दिसेल मेन डॉट टास्क हा टॉमकॅटचा आहे. ॲप सर्व्हर मीन्स वॉट, टॉमकॅट. तर बेसिक थिंग आहे टॉमकॅटमध्ये ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे, सर्वात आधी याचा प्लॅटफॉर्म सेट करतो आपण. टॉमकॅट कशावर काम करतं? टॉमकॅट काय आहे? जावा बेस्ड वेब सर्व्हर आहे. होस्ट आपली ॲप्लिकेशन होस्ट करण्यासाठी आपण त्याला यूज करतो. तर सर्वात आधी रिक्वायरमेंट असेल तुमची जावाची. जावा इन्स्टॉलेशन आवश्यक आहे. जावा इन्स्टॉल नाही तर टॉमकॅट रन करणार नाही. देन त्यानंतर टॉमकॅटचा पॅकेज डाउनलोड करणं आहे. टॉमकॅटचा पॅकेज डाउनलोड कुठून करावं लागेल? इंटरनेटवरून. टॉमकॅटचा पॅकेज आपल्याजवळ आहे का? नाही. देन सेकंड टर्म, त्यानंतरची टर्म असेल एक्स्ट्रॅक्ट करायचा तो टॉमकॅटचा पॅकेज. देन त्यानंतर त्याला स्टार्ट करायचं. जर तुम्ही टॉमकॅटचं नॉर्मल एक इन्स्टॉलेशन केलं असेल, टॉमकॅट इन्स्टॉल करून एक्स्ट्रॅक्ट करून जर टॉमकॅटला तुम्ही स्टार्ट करून बघितलं असेल, तर त्यामध्ये एक कमांड आहे आपली catalina.sh. या फाईलला आपल्याला एक्झिक्यूट करावं लागतं. catalina.sh और startup.sh ह्या दोन फाईल असतात ज्यांना आपण जर एक्झिक्यूट केलं आहे. कशी? हे शेल स्क्रिप्ट आहे. तर याला जेव्हा आपण एक्झिक्यूट करणार तर टॉमकॅट हा रन होतो. ठीक आहे, टॉमकॅट ऍक्टिव्हेट होतो. तर इथे काही व्हेरिएबल्स पण आपण देतो. टॉमकॅट हायफन नेम मीन्स टॉमकॅटचा कम्प्लीट पॅकेज नेम असतो. टॉमकॅट प्लस त्याचा व्हर्जन्स अँड अदर थिंग्स. हिअर यू कॅन सी द फर्स्ट टास्क. हा स्टार्ट झाल्यानंतर आपण काय करणार? एक टेम्पलेट जो घेणार, स्टोअर द वेब टेम्पलेट इन टॉमकॅट हायफन नेम वेब ॲप्स. वेब ॲप्स मध्ये आपण काय करतो? आपला टेम्पलेट जो आपल्याला होस्ट करायचा आहे तो सेव्ह करतो. तर पहिला टास्क इथे तुम्हाला दिसेल की जावा इन्स्टॉलेशन. आय ऑलरेडी टोल्ड यू अबाउट पॅकेज. काय करतो पॅकेज? रॅन्डम जो पण ऑपरेटिंग सिस्टम असेल त्या ऑपरेटिंग सिस्टम नुसार तुमचा काही सेट करणार. तो काय करतो? पॅकेज इन्स्टॉलर तो आपल्या Right. म्हणजे फॉर एक्झाम्पल एम असेल किंवा एपीटी असेल तर तो एम किंवा एपीटी हे तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट करेल. डिपेंड्स ऑन ऑपरेटिंग सिस्टम. Your operating system. जावा हायफन 11 हायफन ओपन जेडीके. तर इथे इन्स्टॉलेशन करणार तो काय? जावा 11चा येस लेटेस्ट व्हर्जन. देन त्यानंतर डाउनलोड टॉमकॅट दिसते इथे. डाउनलोड टॉमकॅट. तर गेट अंडरस्कोर URL. हा इथे गेट अंडरस्कोर URL मी कमेंटेड ठेवलेलं आहे. का बरं ठेवलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर गेट अंडरस्कोर URL मीन्स इथे URL द्यायचं आणि डेस्टिनेशन द्यायचं. तर मी ते डेस्टिनेशन काय दिलेलं आहे? /opt. URL हा कुठून आलेला आहे? तर सिम्पली तुम्ही काय करणार? टॉमकॅटच्या ऑफिशियल डॉक्युमेंटवर जाणार. टॉमकॅट no not this. टॉमकॅट डाउनलोड. तर टॉमकॅटचा हा अपाचे कंपनीचा आहे. तर अपाचे टॉमकॅट ऑफिशियल पेज टॉमकॅटसाठी. ओके, सो हिअर इट इज. हा इथून आपण काय करणार? डाउनलोड करणार. कसं डाउनलोड केलेलं आहे? प्रतीकने सुद्धा डाउनलोड केलेलं आहे. तर कसं केलं आहे ते बघू आपण. इकडे बघा लेफ्ट हँड साइड मध्ये डाउनलोडचा ऑप्शन मिळेल तुम्हाला. टॉमकॅट 9, 10 अँड 11. माझ्या सिस्टम मध्ये कोणता आहे? टॉमकॅट 8.5 समथिंग, राईट, जो की आता अवेलेबल नाही आहे, डेप्रिकेटेड झालेला आहे. टॉमकॅट कोणता आहे? दिस वन. तर मला काय करावं लागेल? यामध्ये URL अपडेट करावी लागेल. सो सिम्पली मी काय करणार? इथे टॉमकॅट 9 वर जाणार डाउनलोड वाल्या ऑप्शन मध्ये. येस, कोणाला काही बोलायचं आहे का? सर टॉमकॅट डेप्रिकेटेड झालाय, पण तो एखाद्या रिपॉझिटरी मध्ये तो स्टोअर असेल ना कुठेतरी. टॉमकॅट 8.5 म्हटलं मी फक्त. त्याची अपडेटेड व्हर्जन अवेलेबल आहे 9, 10 आणि 11.
पुराणा व्हर्जन होता सर तो. आणि मला जर इंटरेस्ट तोच पाहिजे असला तर तो फेच नाही करणार का त्या याच्यावर तो? इथे जर अवेलेबल असेल तर घेता येईल, नाहीतर नाही. टॉमकॅटच्या डॉक्युमेंटेशन्सवर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल तर मिळून जाईल, किंवा थर्ड पार्टी रेपॉझिटरीज मध्ये जर तो पॅकेज अवेलेबल असेल तर मिळेल. बट तो काम करेल, सपोर्ट करेल गॅरंटी नाही आहे, कारण त्याच्या रिलेटेड डिपेंडन्सीज वगैरे चेंज होणार. तो पुराणा आहे, बट डिपेंडन्सीज आता याच्या टॉमकॅटच्या अपडेट झाल्या असेल तर ते मॅच होणार नाही, अप्लिकेशन सोबत पण मॅच होणार नाही. सो हिअर इट इज. हा जो एक प्रॉम्प्ट येतो, हा प्रॉम्प्ट जातच नाही लवकर. ठीक आहे, गायब झाला. ओके, सो सिम्पली इकडे 9 ला क्लिक केलंय तर 9 मध्ये इथे डाउनलोडचा ऑप्शन्स मिळेल, बायनरी डिस्ट्रीब्युशन्स, टार, झिप, 32, 64, विंडोज, 32 विंडोज, यापैकी भरपूर सारे मिळेल तुम्हाला. पण आपण कोणतं करतो, टारला राईट क्लिक करून कॉपी लिंक ऍड्रेस केला आणि त्यानंतर याला आपण इकडे सेव्ह करणार. सो सिम्पली मी काय करतोय, ह्या लिंकला रिप्लेस करणार with this one. So now I am having a link of 9.0. ओके, तर गेट अंडरस्कोर URL ने होत काय, डाउनलोड होणार URL दिल्यानंतर आणि डेस्टिनेशन दिल्यानंतर तो त्या लोकेशनला जाणार. नेक्स्ट आहे इथे मी दिलेले काय, अनआर्काइव्ह. आता इफ इन केस अनआर्काइव्ह मध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, सोर्स म्हणजेच URL द्यायचा आहे. तर हा URL म्हणजेच मी कुठे ठेवलेला असणार आहे, ॲज अ व्हेरिएबल क्रिएट केलेला असणार आहे. दिसतं इकडे, लेट मी ओपन इट इन डबल बोर्ड्स. ओके, तर इकडे तुम्हाला काय दिसतंय, मेन डॉट YML टास्क पूर्ण आपले, आणि राईट हँड साइड मध्ये तुम्हाला काय मिळतंय, तर URL वगैरे त्याचं जे आपल्याला सेट करायचं आहे ते. तर इकडे बघा व्हेरिएबल सेट केलेला आहे मी. ओके, ही पण URL मला चेंज करावी लागेल. चेंज्ड. ओके, तर URL चेंज झाली आहे. नेक्स्ट, हा जो टास्क आहे अनआर्काइव्ह वाला, हा अनआर्काइव्ह वाला टास्क इथे आपण काय देतोय, सोर्स अँड देन डेस्टिनेशन देतोय सेम. आता हे सेम काम सोर्स आणि डेस्टिनेशन URL आणि आपण गेट अंडरस्कोर URL मध्ये दिलेलं आहे, राईट. तर येस, दॅट्स वाय आपल्याला काय आहे, गेट अंडरस्कोर URL जर आपण यूज नाही केला तरी चालेल, डायरेक्टली अनआर्काइव्ड यूज करायचं, ज्याने काय होईल, तो URL डाउनलोड पण होणार या लोकेशनवर आणि अनआर्काइव्ह पण होणार. आणि डाउनलोड करतोय, एक्सट्रॅक्ट करतोय तर कुठून करतोय, रिमोट लोकेशनवरून करतोय. सो रिमोट अंडरस्कोर SRC इट्स ट्रू. याला परमिशन दिलेली आहे, पण ट्रू केलेला आहे म्हणून तो काम करेल, अदरवाइज करणार नाही, प्रॉब्लेम्स येते. लक्षात आलं. ओके, अनआर्काइव्ह झालं. देन त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल स्टार्ट सर्व्हिस. तर स्टार्ट सर्व्हिस मध्ये काय दिसतोय, इथे आपण एक शेल मध्ये कमांड पास करणार आपण, राईट. OPT मध्ये टॉमकॅट अंडरस्कोर डायरेक्टरी. आता सर हे काय आहे टॉमकॅट अंडरस्कोर डायरेक्टरी, तर टॉमकॅट अंडरस्कोर डायरेक्टरी मीन्स हे नाव असतं, टॉमकॅटचा पॅकेजचं नाव. टॉमकॅटच्या पॅकेजचं नाव ऍज अ व्हेरिएबल पास केलं आहे या साईडला. सी हिअर, टॉमकॅट पॅकेजचं नाव काय दिलेलं आहे इथे, दिस. बट आता नाव काय असणार, 9.0 आणि 113. कळलं. तर हे असेल टॉमकॅटचं आता होम डायरेक्टरीचं नाव. तर मी इथे सेट केलेला आहे आणि तोच इकडे कॉल केलेला आहे, टॉमकॅट अंडरस्कोर dir. क्लिअर. नेक्स्ट तिथे जाणार आणि त्यामध्ये कुठे जाणार, वेब ऍप्स मध्ये जाणार. कळलं. सॉरी, त्याच्या खालचा टास्क बघतो आपण.
हा टास्क बघायचा आहे. आधी त्याला टॉमकॅटला स्टार्ट करतोय कॅटेलिना डॉट एस एच, कुठे असेल बिन मध्ये, बिन स्लॅश कॅटेलिना डॉट एस एच आणि रन. आलं लक्षात? इथे दोन टर्म्स लिहू शकता, रन आणि स्टार्ट. बट स्टार्ट लिहिल्याने काय होणार तर तो बॅकग्राऊंड मध्ये जात नाही आणि रन लिहिल्याने तो बॅकग्राऊंड मध्ये जाणार. ओके, सो हँडलर्स मध्ये आता हा टास्क मूव्ह केला असणार आहे मी. सिस्टम टॉमकॅट, ओके, हे नंतर सांगतो काय आहे कसं आहे. कळलं का इथपर्यंत? तर या कमांडने काय होणार, तुमची कॅटेलिना, तुमचा टॉमकॅट स्टार्ट होईल. कॅटेलिना डॉट एस एच और स्टार्टअप डॉट एस एच दोनपैकी एक तुम्ही स्टार्ट करू शकता. अगेन मी इथे काय करतोय, काहीतरी डाउनलोड करतोय. गेट अंडरस्कोर URL S3 मध्ये माझा एक प्रोजेक्ट आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म सारखा. तो स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो मी डाउनलोड करणार कोणत्या डायरेक्टरीमध्ये, वेब ऍप्स मध्ये. ओके, वेब ऍप्स मध्ये मी डाउनलोड करतोय. स्टुडंट डॉट वायर जावा बेस एक छोटासा प्रोजेक्ट आहे, तो मी काय करणार वेब ऍप्स मध्ये डायरेक्टली डाउनलोड करणार. क्लिअर आहे ही गोष्ट? ठीक आहे. देन येस, नेक्स्ट क्रिएट टॉमकॅट ॲज अ डीमन. तर हे टॉमकॅट डीमन क्रिएट करायची एक फाईल आहे टॉमकॅट इनिट. डीमन सर्व्हिस क्रिएट करतोय आपण याला. टॉमकॅट हायफन इनिट ही एक फाईल आहे. यामध्ये काय लिहिलेलं आहे आपण तर लेट्स सी चेक टॉमकॅट हायफन इनिट. तर इथे डीमन क्रिएट करण्यासाठी आपण त्यामध्ये काही कॉन्फिगरेशन लिहितो. बिन बॅश मध्ये शेबान लँग्वेज मध्ये लिहिली जाते. टॉमकॅट अपाचे इनिट स्क्रिप्ट टॉमकॅट. येस, ज्या गोष्टी प्रतीकने सेव्ह केलेल्या आहेत, एक सेकंड, ओके. सो ज्या गोष्टी प्रत्येकने सेव्ह केलेल्या आहेत की युजर, त्याला परमिशन्स, त्या आपण इथे दिलेल्या आहेत. बघा, टॉमकॅट अंडरस्कोर युजर, कोणत्या युजर थ्रू मला काम करायचं आहे, रूट युजर थ्रू. तुम्हाला जर एखादा डीमन सर्व्हिस जर बनवायची असेल, डीमन सर्व्हिस बनवायची असेल तर याचा हा सिंटॅक्स असतो. यामध्ये आपल्याला काही व्हेरिएबल्स पास करायचे असतात, जसं की टॉमकॅट अंडरस्कोर युजर, कोणत्या युजरने काम करणार, रूट युजरने. टॉमकॅट अंडरस्कोर डायरेक्टरी, कोणती डायरेक्टरी असणार तर स्लॅश OPT मध्ये अपाचेने स्टार्ट होणार. ओके, जर इकडे तुम्ही बघत असणार तर आपली डायरेक्टरी कशाने सुरू होते, अपाचेने स्टार्ट होते. OPTच्या आतमध्ये स्टार्ट कशाने होते, अपाचेने. मग बाकी हे जे नाव आहे, हे नाव नंबर्स वगैरे चेंज होऊ शकतात, डिपेंड्स ऑन द व्हर्जन. सो इथे जो स्टार तुम्ही देताय, म्हणजे स्टार दिल्यानंतर काय होईल की अपाचेच्या समोर कुठलाही कंटेंट असू दे तो त्याला घेणार. सो दिस इज नथिंग बट अ स्टार. अपाचेने सुरू होणारा कोणताही वर्ड, आणि तिथे ते एकच असणार आहे. देन स्टार्टअप मध्ये काय असायला पाहिजे, तर स्टार्टअप मध्ये इथे देतोय टॉमकॅट अंडरस्कोर डायरेक्टरी, सेम जे आपण इकडे लिहिलेली आहे. देन स्लॅश बिन मध्ये स्टार्टअप डॉट sh, आणि शटडाऊन करायसाठी अगेन टॉमकॅट डायरेक्टरी आणि शटडाऊन डॉट sh. तर ह्या 4 कमांड्स इथे लिहिल्या आपण, युजर, डायरेक्टरी, शटडाऊन, स्टार्टअप. नेक्स्ट काय करायचं, स्टार्ट करायचं आणि स्टॉप करायसाठी हे छोटीशी स्क्रिप्ट इथे लिहिलेली आहे. याने होणार काय तर आपला जो आहे स्टार्टअप डॉट sh तो एक्झिक्यूट होईल. सी, कळलं? ओके. यासाठी थोडीशी स्क्रिप्टिंग रिलेटेड हे जे काही लागलेले आहेत हे आपल्याला बघावं लागेल. काय केलं यांनी, PS कमांड. PS कमांड माहिती आहे कशी यूज करतो आपण, प्रोसेस मॅनेजमेंट वाली PS कमांड. ग्रिप करेल कोणती कमांड, ग्रिप करणार आहे काय, जावा. पाईपने चालू होत आहे बघा, इथे पाईप आहे सगळीकडे. जावा असला पाहिजे. देन टॉमकॅट डायरेक्टरी दिस वन असली पाहिजे, जे आपण आता डाउनलोड केली आहे. देन त्यामध्ये अगेन ग्रिप, व्हर्जन, स्लॅश डेव नल, अँड देन नेक्स्ट काय चेक करणार तो, टॉमकॅट अंडरस्कोर युजर. देन इकडे तो स्टार्टअप मध्ये जाऊन स्टार्टअप डॉट sh ला एक्झिक्यूट करेल फॉर दी स्टार्ट फंक्शन. देन स्टॉप फंक्शन साठी ही एवढी प्रोसेस. कळलं?
स्टार्ट, स्टॉप आणि रिस्टार्ट ह्या कंडिशन्स इथे लावलेल्या आहेत. हे थोडंसं समजून घ्यायचं, याचा सिंटॅक्स असतो. तर ही असते तुमची डीमन फाईल तुम्ही डीमन मध्ये कन्सिडर करताय टॉमकॅटला, त्यासाठी ह्या पूर्ण स्क्रिप्ट तुम्हाला लिहावं लागेल. म्हणूनच मी हँडलर मध्ये याला डायरेक्टली कॉल करू शकतो या पद्धतीने सिस्टम डी मध्ये. नाहीतर मला काय करावं लागलं असतं, कॅटेलिना डॉट sh स्टार्ट रन. ओके, सो कमेंट करण्यामागे एकच कारण होतं की मी याला कशामध्ये कन्वर्ट केलंय, ऍज अ डीमन सर्व्हिस क्रिएट केलेलं आहे. ओके, देन आणखी बघू टास्क मध्ये काय काय दिलेलं आहे. इकडे व्हेरिएबल्स, तर आणखी बघा काय काय दिलेलं आहे. नोटिफाय, येस यू नो दिस. नोटिफाय मोड 755 मीन्स काय असणार हे, परमिशन्स त्या फाईलला. देन त्यानंतर हे पण आपण करू शकलो असतो, बट हे आता आपण हँडलर मध्ये टाकलेलं आहे. अपलोड मायस्क्वेल कनेक्शन डॉट जार, जर हे डाटाबेस सोर्स अँड डेस्टिनेशन कनेक्शन डॉट जार इथे दिसत आहे. मायस्क्वेल कनेक्टर हे फाईल एक कॉपी केलेली आहे जस्ट टू कनेक्ट विथ डेटाबेस. देन त्यानंतर context डॉट XML मध्ये काय करणार आपण, काही कॉन्फिगरेशन आहे, तर ते सुद्धा context डॉट XML इथे आपली कॉन्फिगरेशन फाईल आहे. विजिबल आहे का? येस. तर याला जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करणार तेव्हा तुमचं काय होईल, प्रॉपर टॉमकॅट इन्स्टॉलेशन होणार आणि डेटाबेस तुमचा कनेक्ट होणार. डेटाबेस साठी डेटाबेस युजर नेम आणि पासवर्ड इथे तुम्हाला दिसेल. मी इथे बहुतेक RDS चा डेटाबेस कनेक्ट केलेला होता आणि त्याचं नाव काय होतं डेटाबेसचं, तर स्टुडंट आहे. क्लिअर? जेव्हा आपण हे, मी आता तुम्हाला रोल बेस असं सांगतोय, बट येस आपला जेव्हा प्रोजेक्ट सेशन सुरू होईल, जेनकिंग्स वगैरे लास्ट मध्ये चालू राहणार, तेव्हा आपण हा प्रोजेक्ट पण इथे बघून घेऊ. जेनकिंग सोबत करायचं आपल्याला. क्लिअर झालं हे? कळलं का गाईज? येस सर. ठीक आहे. तर टॉमकॅट Ansible मध्ये यापेक्षा जास्त आपल्याला काहीच करायचं नसतं. ज्या पद्धतीने तुम्ही Ansible रोल बघताय, हे Ansible रोलच आपल्याला जास्त करून यूज करायचा आहे. त्यापेक्षा जास्त आय डोंट थिंक की तुम्हाला एक्स्ट्रा काही गरज पडेल. बट सर्वात मेन म्हणजे आपलं काय असेल, Ansible रोल्स, ज्यामध्ये टॉमकॅटच आहे असं नाही आहे. भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, भरपूर साऱ्या. आणि हा वेब सर्व्हर म्हणजेच आपला एक साधा कशाचा, Apache 2 चा. ओके, कळलं का इथलं? ओके. सो तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर Ansible आपलं इथेच आपण कंप्लीट केलेलं आहे असं समजून नवीन टूल कडे फॉरवर्ड होऊ. इथे कुठे काही कोणाला इश्यू असेल तर सांगा.